अश्विनातली गुलाबी थंडी, दिवाळीच्या चाहुलीमुळे उत्फुल्ल झालेलं वातावरण, फटाके, रांगोळ्या, फराळाचे वास, खरेदीची लगबग, अशा या धामधुमीत हा कोण बरं एकटाच रात्र रात्र जागून काम करत बसला आहे? हे तर अनंत अंतरकर. सारं जग जेव्हा प्रकाशाचा उत्सव साजरा करण्यात मग्न असायचं, तेव्हा हे साहित्याचा उत्सव साजरा करण्यात रमून गेलेले असत. हंस, मोहिनी आणि नवल या मासिकांमधून आपल्या वाचकांना अभिजात साहित्याचा मनोहर उपहार देण्याचा ध्यास अनंत अंतरकरांनी घेतला होता. त्यांचा जन्म दिनांक 1 डिसेंबर 1911 रोजी जमखिंडीमध्ये झाला. त्यांचे वडील बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर संस्कृत पंडित आणि शिक्षण तज्ज्ञ होते. अनंत त्यांचा दुसरा मुलगा. वयाच्या अवघ्या 3ऱ्या वर्षी अनंत आईविना पोरका झाला. वडिलांच्या सतत बदल्या होत असल्यामुळे त्याच्या शाळाही बदलत गेल्या. देवरुख, चिपळूण, रत्नागिरी ह्या कोकणातल्या गावी त्याचं शालेय शिक्षण झालं. लहान वयातच खाऊचे पैसे साठवून अनंतांनी एक जगावेगळं खेळणं हस्तगत केलं, खेळातला छापखाना. ह्या यंत्राशी तो तासनतास खेळत बसे. छापील शब्दाशी त्याचं पुढे नातं जडणार याची तेव्हा कुणाला कल्पना आली असेल का? रत्नागिरीच्या राष्ट्रीय शाळेत छोट्या अनंताचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने घडलं. गांधीवादाच्या शिकवणींनी त्याच्या संवेदनशील मनावर नीतिमूल्यांचा खोल ठसा उमटवला. त्याच्या चळवळ्या हातांना इथे श्रमसंस्कार लाभले. रत्नागिरीतच त्यांनी चित्रकलेचेही धडे गिरवले. चिपळूणला असताना गावातल्या मंदिरात त्यांनी भित्तीचित्र रंगवली होती. छोट्या अनंताला वाचनाचं जणू व्यसनच जडलं होतं. वडिलांच्या संस्कृत आणि इंग्रजी वाङ्मयाच्या व्यासंगामुळे दोन्ही भाषांमधल्या अभिजात कलाकृतींशी त्याची ओळख झाली. त्यावेळची नियतकालिकं आणि मराठी कवींच्या काव्यकृती नित्य त्याच्या वाचनात असत. किशोर वयातच अनंत मुंबईला शिकायला आला. मुंबईच्या बहुढंगी संस्कृतीने त्याला कवेत घेतलं. जगाचे वेगवेगळे रंग न्याहाळून तो ते आपल्या कथा कवितांमधून व्यक्त करू लागला. मुंबईच्या फुटपाथवरच्या पुस्तकांनी आणि मासिकांनी त्याला मोहिनी घातली. समानशील मित्रांमुळे वाचनाचा दांडगा व्यासंग त्यांनी केला. पाश्चात्य मासिकांमधल्या साहित्याची विविधता आणि आकर्षक सजावट यांनी अनंत अंतरकरांचं मन वेधून घेतलं. ह्या व्यासंगामधून त्यांच्यातल्या चित्रकाराला मासिकांच्या सजावटीबाबत आणि मांडणीबाबत नवीन दृष्टी लाभली. त्या काळी चाळीत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवांनी त्याला आपली बहुमुखी प्रतिभा प्रकट करण्याच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. तो नाटकात कामं करायचा आणि नाटकं बसवायचंही. नाट्य मन्वंतर सारख्या एका मान्यवर संस्थेनी नाटकात कामं करण्यासाठी त्याला पाचारण केलं होतं. पण नाटकातला नायक होण्याऐवजी लवकरच तो त्याच्या शेजारीच राहणाऱ्या एका चुणचुणीत मुलीच्या आयुष्यातला नायक बनला. गायन स्पर्धा, नाटकं, प्रभात फेऱ्या इत्यादी उपक्रमात उत्साहाने भाग घेणाऱ्या मालती बाकरेच्या तो प्रेमात पडला. 12 डिसेंबर 1937च्या शुभ मुहूर्तावर अनंत आणि मालती विवाहबद्ध झाले. बाकऱ्यांची मालती आता अंतरकरांची निर्मला बनली. अनंत एव्हाना वृत्तपत्र व्यवसायात स्थिर म्हणण्यापेक्षा अस्थिर झाला होता. प्रभातमध्ये उमेदवारी केल्यावर मौज, सत्यकथा इत्यादी मासिकांचा तो कार्यकारी संपादक झाला. सत्यकथा ह्या तेव्हाच्या वृक्ष मासिकाचा कायाकल्प करून त्यांनी त्याला साहित्यिक स्वरूप दिलं. G.A. कुलकर्णी, अरविंद गोखले यांच्यासारख्या असामान्य लेखकांच्या कथा त्यांनी प्रथमच ह्या मासिकातून आणि पुढे वसंतमधून प्रसिद्ध केल्या. 10-12 वर्षांच्या तपश्चर्येनंतर अनंत अंतरकरांना आता वेध लागले होते स्वतःची मासिकं संपादित आणि प्रकाशित करण्याचे. ह्या काळात अंतरकर एकाच वेळी 5 नोकऱ्या करीत होते. मुंबईच्या रेडिओ केंद्रावरून त्यांची भाषणं आणि नभोनाट्येही प्रसारित व्हायची. अहोरात्र मेहनत करून त्यांनी थोडीशी पुंजी जमा केली.
तिला पत्नीच्या दागिन्यांची जोड देऊन त्यांनी आपलं स्वप्न पुरं केलं. 1946च्या जूनमध्ये त्यांनी हंसचा पहिला अंक प्रसिद्ध केला. त्यांच्या मासिकांचा परिवार आता झपाट्याने वाढू लागला. 1948मध्ये मोहिनी या मराठीतल्या पहिल्याच विनोदी मासिकाचा जन्म झाला, तर 1954मध्ये नवलचा. प्रथम डायजेस्ट स्वरूपात प्रकाशित होणाऱ्या नवलचं 1960मध्ये पूर्णाकार मासिकात रूपांतर झालं. रहस्य, पिशाच्य कथा, विज्ञानरंजन आदी वेशीबाहेरच्या साहित्य प्रकारांना नवलमध्ये मानाचं स्थान मिळू लागलं. ह्या तिन्ही मासिकांमधून वाचकांची अभिरुची संपन्न बनवणारे अनेक कथाकार, चित्रकार, व्यंगचित्रकार, ललित लेखक आणि समीक्षक पुढे आले. मोहिनीवरच्या शिदब फडणीसांच्या मुखपृष्ठांनी 1954 साली कॅग हा अखिल भारतीय पुरस्कार संपादन करून इतिहास घडवला. आपल्या तिन्ही मासिकांमधली चित्र सजावट आणि लेआउट्स याबाबत आंतरकर जागरूक होते. चित्रप्रसंगांची निवड आणि चित्रांची मांडणी याबाबत ते चित्रकारांना बारकाईने सूचना देत. ह्या 3 मासिकांचा स्वतंत्र कलात्मक बाज निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. 1954मध्येच आंतरकरांनी पुण्यात स्वतःचा प्रेस विकत घेतला. 3 मुली आणि 2 मुलगे असा त्यांचा परिवार पुण्यात स्थिर होत होता. पण 1962 सालच्या पानशेतच्या पुराचा तडाखा आंतरकरांच्या घराला आणि कार्यालयालाही बसला. शेवटपर्यंत हस्तलिखित वाचवत कार्यालयामध्ये उभे असलेले आंतरकर काही स्वयंसेवकांच्या जिद्दीमुळेच केवळ वाचले. एखाद्या खंद्या शिपायाप्रमाणे त्यांनी घराची आणि ऑफिसची नव्याने उभारणी स्वतःच्या बळावर केली. सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत स्वाभिमानी आंतरकरांनी स्वीकारली नाही. 1964मध्ये आंतरकरांनी कर्वे रस्त्यावर हंस या नावाचा स्वतःचा बंगला उभारला आणि आपल्या कुटुंबासह साहित्यिक आणि कलावंत मित्रांच्या मेळाव्यात ते आनंदाने नांदू लागले. पण एव्हापर्यंतच्या अथक परिश्रमांनी आता त्यांच्याकडून येणं वसूल केलं. 4 ऑक्टोबर 1966 रोजी त्यांचं निधन झालं. ते तेव्हा 55 वर्षांचे होते, पण त्यांच्या शब्दात सांगायचं तर ते 110 वर्षांचं आयुष्य जगले होते. ही तिन्ही नियतकालिकं गेली 65 वर्ष रसिक वाचकांची वाङ्मयीन दिवाळी सतत साजरी करत आली आहे. मराठी साहित्यातल्या या हंसाचा विहार आपल्या सुंदर लयबद्ध शैलीत डौलात चालू आहे.